economics classes. So yesterday we have studied the output method of measuring national income, and now second method, it is income method. It is also called as factor cost method, and NI is calculated from distribution side. In last method, NI is calculated from output side. In last method, in that output method or outlay method, focus is on outlay or focus is on output. From output point of view, NI is expressed. Here, from distribution point of view, NI is expressed. The distribution of what? Distribution of factor incomes. Here, it is focused in this method, and it is called as income method as well as factor cost method or income method. So here, what comes under this income method? The incomes received by all citizens of a country in a particular year are added. That means when somebody's income is somebody's payment, but here focus is on income only. So the incomes received by all citizens of the country in a particular year are added up. That means particularly in financial year, here that incomes of all people here they are added, and that national income is calculated. Next point is incomes that accrue to for all factors of production by way of rates, wages, interest and profits. In 11th standard we have studied factors of production and rewards. Generally, the population of that country or India, we can take the example of India. The population of India, it is divided or it is working or it is engaged in all factors of production, and therefore they will get reward, and that reward is nothing but the income of that people. म्हणजे आपण आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कुठले आहेत? लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप, आणि त्यांचे रिवॉर्ड काय आहेत रिस्पेक्टिवली? रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. तर आता आपण ते अगोदर रिव्हिजन करू म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल, आणि मग कशा पद्धतीने नॅशनल इन्कम तिथं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण बघता येईल. पुढचं बघा. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कुठले कुठले आहेत? लँड काय आहे? नॅचरल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. नॅचरल रिसोर्सेस दॅट इज ऑन, अबव अँड बिलो, हिअर इट इज कॉल्ड एज लँड इन इकॉनॉमिक्स. आणि ह्याचं रिवॉर्ड काय आहे? लँडचं रेंट आहे. लँडमध्ये काय काय येतं? सनशाईन आहे, एअर आहे, वॉटर आहे आणि जमिनीखालचं म्हणजे जमिनीवरचं, अर्थवरचं, सरफेसवरचं आणि अर्थचं बिलो सरफेसचं जे काही असेल त्याला सगळे मिळून आपण लँड म्हणतो. आणि आपण ते जेव्हा हायर करतो तेव्हा त्याला रिवॉर्ड कुठलं मिळतं? तर रेंटचं मिळतं. आता पुढचं बघा. लेबर काय आहे? ह्युमन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, एनी फिजिकल ऑर मेंटल एफर्ट अंडरगोन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन टू अर्न द रिवॉर्ड ऑफ वेजेस इज कॉल्ड ॲज लेबर. मग इथं बघा हे फिजिकल लेबर दाखवले, इथं हे त्याने मेंटल लेबर दाखवले. मग लेबर इज कन्सर्न विथ द फिजिकल ॲज वेल एज मेंटल एक्झर्शन विच इज रिवॉर्डेड ॲज वेजेस. त्याच्यानंतरचं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कुठलं आहे? कॅपिटल म्हणजे काय? प्रोड्यूस मीन्स फॉर फर्दर प्रोडक्शन. इट इज मॅनमेड फॅक्टर म्हणजे अगोदर ते निसर्गापासून मिळणाऱ्या घटकांपासून ते तयार केलं जातं कॅपिटल, आणि मग ते यूज केलं जातं, आणि त्याचं रिवॉर्ड काय आहे? इंटरेस्ट आहे. बघा इथं हे निसर्गापासून जे मिनरल्स मिळतात त्याच्यापासून हे एक मशिनरी तयार केली, किंवा हे बिल्डिंग आहे, किंवा हे फर्निचर आहे. तर हे सगळे मॅनमेड फॅक्टर्स आहेत जे आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा फर्दर प्रोडक्शनसाठी वापरतो. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. तर ह्या कॅपिटलचं रिवॉर्ड काय आहे? इंटरेस्ट आहे. इट इज जस्ट रिव्हिजन म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. ह्याचं रिवॉर्ड काय आहे? इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर आंत्रप्रिनर इज ऑर्गनायझर हू इज रिअल कॅप्टन ऑफ द इंडस्ट्री. इट इज स्पेशल काइंड ऑफ लेबर अँड इट्स रिवॉर्ड इज प्रॉफिट. आता आंत्रप्रिनर हे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं, रतन टाटांचं एक्झाम्पल दिलं होतं. रतन टाटा इज अ गुड आंत्रप्रिनर and he is having that unique skill of managing the business, and he makes his business successful due to his organizing skill. तर आंत्रप्रिनर हा असा एक स्पेशल पर्सन असतो की स्पेशल टाईपचं लेबर असतं की जे तुम्हाला प्रॉफिट मिळवून देतं. म्हणून ह्याचं रिवॉर्ड काय आहे?
तर प्रॉफिट आहे. तर अशा पद्धतीनं आपण 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बघितले की ज्यांचं रिवॉर्ड रिस्पेक्टिवली रेट, त्याच्यानंतर वेजेस आणि मग नंतर प्रॉफिट आणि इंटरेस्ट असं असतं. तर ते नॅशनल इन्कमशी कसं कनेक्टेड आहे, हे कसं मिळतं ह्यांना जे जे कॅल्क्युलेट करतात. CAO कॅल्क्युलेट करते बघा, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ह्याच्यामध्ये नॅशनल इन्कमच्या ह्या मेजरमध्ये पुढं आहे. तर ते कुठनं ते कॅल्क्युलेट करतात, कसं कॅल्क्युलेट करतात, कसं त्यांना मिळतं ते सगळ्यांचे इन्कम. तर त्यांनी सोर्सेस सांगितले बघा, इन्कम टॅक्स रिटर्न्स, रिपोर्ट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स ॲज वेल एज एस्टिमेट्स फॉर सम स्मॉल इन्कम. पण आता टॅक्स भरायचं तर कंपल्सरी असतं, त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी दाखवायला लागते. परत वेगवेगळे रिपोर्ट्स कंपनीला आणि बॅलन्स शीट वगैरे हे सगळं पब्लिश करायला लागतं. तर त्याच्या हे सगळे सोर्सेस आहे, ह्याच्यापासून त्या लोकांच्या इन्कमची माहिती घेऊन ते ॲड करतात आणि मग आपण नॅशनल इन्कमचं कॅल्क्युलेशन करतो. तर थोडक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, मग सगळी लोकं साधारणपणे ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये एंगेज असतात. मग कुणी जॉब करत असू दे, कुणी स्वतःचा बिझनेस करू असू दे. जर स्वतःचा बिझनेस असतील तर ते जवळजवळ 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये ते असतात. तुम्ही जर जॉब करत असाल वेजेस, तर वेजेसच्या फॉर्ममध्ये तुम्ही तिथं तुमचं कॉन्ट्रीब्युशन असतं. तुम्ही कॅपिटल प्रोव्हाइड करत असाल तर तिथंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे जनरली असं समजलं आहे की प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये सगळे बहुतेक एंगेज असतात. मग त्याच्यामध्ये सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये ते सगळे मिळवत असतात. ते त्यांचं इन्कम म्हणजे काय असतं, तर सगळ्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं ते रिवॉर्ड असतं. म्हणजे एंटायर पॉप्युलेशन ही सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये एंगेज असते. आणि जेव्हा ते सगळ्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये एंगेज असते तेव्हा त्यांना जे रिवॉर्ड मिळतं त्या रिवॉर्डचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला नॅशनल इन्कम मिळतं, असं आपण इथं म्हणू शकतो. तर आता इथं काय इक्वेशन दिले बघा त्यांनी, नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम. आता इथंपर्यंत तुम्हाला कळलं, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट. आत्तापर्यंत मी जे काही एक्सप्लेन केलं ते ह्याच्यासाठीच होतं की हे म्हणजे काय आहे, मला एकदा रिमाइंड केलं आणि मग त्याच्याप्रमाणे ते सांगितलं. मिक्स्ड इन्कम म्हणजे कधी कधी कसं असतं बघा, तुमचं स्वतःचं फ्लॅट असतो, तो तुम्ही रेंटने देता, ॲज वेल एज तुम्ही जॉब पण करत असता. म्हणजे दोन्ही मिळून तुमचं इन्कम असतं. कधी कधी कॅपिटल प्रोव्हाइड केलं जातं आणि आंतरप्रिनर स्किल दाखवलं जातं, ते सुद्धा मिक्स असतं. कधी कधी तुम्ही तुमची ओन प्रॉपर्टी रेंटने देता आणि तुम्ही आंतरप्रिनर असता, तर रेंट प्लस प्रॉफिट होतं तिथं. म्हणजे असं मिक्स्ड इन्कम. म्हणजे ह्या सगळ्या 4मध्ये असणारे इन्कम प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड म्हणजे तुम्ही तो नॅशनल इन्कम आहे असं म्हणू शकता. आता नेट इन्कम म्हणजे काय, एक्स मायनस एम. एक्स म्हणजे काय, एक्सपोर्ट. एम म्हणजे काय, इम्पोर्ट. मग नेट व्हॅल्यू घेतल्या बघा, इंटरनॅशनल ट्रेडची नेट व्हॅल्यू इथं कन्सिडर केलेली आहे. तर हे त्याचं इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आता प्रिकॉशन्स महत्त्वाचे आहेत बघा. प्रिकॉशन्स इथं काय घेतलेले आहेत त्याने, ट्रान्सफर इन्कम्स और ट्रान्सफर प्रॉब्लेम. म्हणजे आता हे सगळी कशाची लिस्ट आहे, तर ही सगळे जे आयटम्स इग्नोर करायला पाहिजे तर तिथं कॅल्क्युलेशन NIचं प्रॉपर होईल किंवा ॲक्युरेट होईल. म्हणजे ही जी लिस्ट मी आता सांगणार आहे तर हे सगळे इग्नोर करायचे आहेत आणि हे इग्नोर करून तुम्ही तिथं नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ट्रान्सफर इन्कम और ट्रान्सफर पेमेंट. मग ह्याच्यामध्ये ट्रान्सफर इन्कम आणि ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय आपण इथं गृहीत धरतो, स्कॉलरशिप्स असतात बघा, डोनेशन्स असतात. मग ते काही इन्कम अर्न केलेलं नसतं. स्कॉलरशिप असू दे, डोनेशन असू दे किंवा गव्हर्मेंट एड असू दे कुठल्याही प्रकारचे, तर ते ट्रान्सफर इन्कम किंवा ट्रान्सफर पेमेंट जे असतं, म्हणजे ज्याला मिळतं हे स्कॉलरशिप ते त्याचं इन्कम झालं, जो करतो ते त्याचं पेमेंट झालं. तर हे ऑलरेडी इन्कम अर्न केलेलं असतं आणि त्यातनंच ते ट्रान्सफर होतं, म्हणून त्याला ट्रान्सफर पेमेंट किंवा ट्रान्सफर इन्कम असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे ते परत जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, आता समजा एखादा रिच पर्सन असेल, त्याचे इन्कम आपण कॅल्क्युलेट करून ते कन्सिडर केलेलं असतं नॅशनल इन्कममध्ये, आणि परत त्यानं कुठं डोनेशन दिलं तर परत आपण जर ते गृहीत धरलं तर ते डबल होतं, डबल काउंटिंग होतं, म्हणून ते अवॉइड करायचं असतं. त्याच्यानंतर आहे बघा ऑल अनपेड सर्व्हिसेस. म्हणजे आता हाऊसवाईफचे इथं एक्झाम्पल घेतलं जातं बघा जनरली. ऑल अनपेड सर्व्हिसेस इथं म्हणजे काय कन्सिडर केलं जातं, आता हाऊसवाईफ 24 आवर्स काम करते, म्हणजे जवळजवळ म्हणायला हरकत नाही, अगदी 24 जरी नसलं तरी 18 ते 20 तास तिचं काम असतंच.
जरी ते झोपलेले असते तरी त्याच्या डोक्यामध्ये पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या कामाची लिस्ट डोक्यात ठेवूनच ते झोपते. दिवसभर ही हाऊसवाईफ जी असते ही दिवसभर काम करते आणि तिला तिचं कसल्याही प्रकारचं पेमेंट दिलं जात नाही. म्हणजे इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर ती फ्री ऑफ चार्ज काम करते. हां, तुम्ही तिथं इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा ड्युटी पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा रिस्पॉन्सिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर ते पैशाचा तिथे विचार केला जात नाही. पण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कसा आहे तो पैशाशीच रिलेटेड आहेत. कॉमर्सचे कुठलेही सब्जेक्टचे पैशाशी रिलेटेड आहेत. मग जिथं जिथं पैशाचा विचार होत नाही तिथं तिथं ते कन्सिडर केलं जात नाही. तसं जर तुम्ही बघितलं तर हाऊसवाईफ जे काम करते ते जर पेड करायचं म्हटलं तर फार मोठी अमाऊंट तिला पेड करायला लागणार आहे. पण ते ऑल अनपेड सर्व्हिसेस आर नॉट कन्सिडर्ड. हाऊसवाईफ तिथं लेबर देत असते की नाही, ती फिजिकल असतं परत मेंटल असतं, दोन्ही प्रकारचं लेबर तिचं फॅमिलीमध्ये एंगेज असतं. तरीसुद्धा तिला काहीच पेड केलेलं जात नाही. तर हे इथं इन्क्लूड केलं जात नाही NI मध्ये. पण इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने ते इन्क्लूड करायला पाहिजे पण ते केलं जात नाही, ते इग्नोर केलं जातं इथं. त्याच्यानंतर एनी इन्कम फ्रॉम सेल ऑफ सेकंड हँड गुड्स. आता सेकंड हँड गुड्सचं जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी ते पहिल्यांदा जेव्हा प्रोड्यूस झालेले असते ते गुड्स तर त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन झालेलं असतं, त्यावेळेस त्याचं इन्कम झालेलं असतं, गृहीत धरलेलं असतं. म्हणजे जो विकतो त्याचं ते इन्कम होतं, जो परचेस करतो त्याचं ते एक्सपेंडिचर होतं. परत आणि तुम्ही ती कार दुसऱ्याला विकली तर ते परत त्याचं डबल व्हॅल्युएशन होतं. म्हणून इथं आपण हे इग्नोर करायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा इन्कम फ्रॉम सेल ऑफ शेअर्स अँड बॉन्ड्स. हे प्रोडक्टिव्ह नसतं त्यामुळे हे इग्नोर केलं जातं. त्याच्यानंतर आहे रेव्हेन्यू रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट थ्रू डिरेक्ट टॅक्सेस शुड बी इग्नोर्ड. जेव्हा आपण टॅक्स पेड करतो डिरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स जेव्हा पेड करतो तेव्हा आपल्या इन्कममधूनच ते गेलेलं असतं. आपल्या इन्कममध्ये कमी होऊन ते गव्हर्नमेंटकडे ट्रान्सफर केलं जातं. त्याच्यामुळे हे इग्नोर करायला पाहिजे असं ते म्हणतात. इथं तुमचं ॲक्च्युअल प्रोडक्शन नसतं किंवा ॲक्च्युअल तुमची ॲक्टिव्हिटी नसते. जे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड अशी काही ॲक्टिव्हिटी नसते गव्हर्नमेंटचीही. त्यामुळे ऑलरेडी इन्कम जेव्हा आपण रिसीव्ह करतो तेव्हा त्याची नोंद झालेली असते किंवा त्याचं ते रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि परत गव्हर्नमेंटकडे गेल्यावर परत गव्हर्नमेंटने जर रेकॉर्ड केलं तर ते डबल इन्कम कन्सिडर होतं. सो हिअर इट इज ओनली ट्रान्सफर ऑफ इन्कम. इथं गव्हर्नमेंट इन्कम अर्न करतं का नाही, आपण अर्न करतो त्यातनं ते गव्हर्नमेंट काढून घेतं. आपण जे मनी अर्न करतो ते मनी घेऊन गव्हर्नमेंट त्यातनं ते काढून घेतं म्हटल्यावर हे काय झालं, हे झालं ट्रान्सफर ऑफ इन्कम. So income from sale of shares and bonds should be ignored. Then revenue received by the government, it's also here ignored. आता ह्याला सेल ऑफ शेअर्स अँड बॉन्ड्सला काय आहे, कारण इथं प्रोडक्शन नाही आहे किंवा कुठलीही प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी नाही आहे. तुम्ही ऑलरेडी इन्कम अर्न केलेलं असतं आणि त्या अर्न केलेल्या इन्कममधनं तुम्ही शेअर्सचा बिझनेस करता. सो हिअर दॅट इज इन्कम फ्रॉम सेल ऑफ शेअर्स अँड बॉन्ड्स. त्याच्यानंतर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स ऑफ कंपनीज. आता रिझर्व्ह जे असतात हे रिझर्व्ह काय ॲक्च्युली हे प्रॉफिट ऑलरेडी आपण अर्न केलेलं असतं त्याच्यामध्ये ते त्याच्यामधनं हा क्रिएट केलेला रिझर्व्ह असतो. हे सुद्धा कसं होईल, डबल होईल. इन्कम अर्न केलं कंपनीनं तेव्हा त्याचं रेकॉर्डिंग होईल आणि परत त्याचं रिझर्व्ह तयार केलं परत रेकॉर्डिंग केलं इन्कम म्हणून तर ते डबल काउंटिंग होईल. म्हणून अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकार जनरल रिझर्व्ह आहेत, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह आहे, त्याच्यानंतर डेप्रिशिएशन रिझर्व्ह आहे, त्याच्यानंतर बिल्डिंग फंड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व्स कंपनी जे तयार करते फ्युचर इमर्जन्सीसाठी तर ते ह्याच्यामध्ये इग्नोर करायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे इन्कम फ्रॉम गव्हर्नमेंट प्रॉपर्टी अँड प्रॉफिट्स फ्रॉम पब्लिक एंटरप्राइज. आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी कुणामुळे होती, आपण दिलेल्या टॅक्सवर ते गव्हर्नमेंट प्रॉपर्टी क्रिएट करतो. जे आपण इन्कम अर्न करतो ते गव्हर्नमेंटला देतो म्हणजे टॅक्स फॉर्ममध्ये. असं टॅक्स सगळ्याच्या लोकांच्याकडून टॅक्स गोळा करून गव्हर्नमेंट त्याची स्वतःची प्रॉपर्टी तयार करते आणि त्याचं जर इन्कम असेल तर ते नॅशनल इन्कममध्ये गृहीत दिलं तर परत डबल काउंटिंग होईल. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितला तर इथे डबल काउंटिंग अवॉइड करायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर इम्प्युटेड व्हॅल्यू म्हणजे सेल्फ कन्झम्पशनसाठी तुम्ही जर काही एक प्रोडक्ट काढून घेतले किंवा तुम्ही एखादा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तुमचं स्वतःचं मालकीचं असेल तर त्याला आपण इम्प्लिसिट कॉस्ट असं वाटतं बघा. आता हे कॉस्टिंग तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा इम्प्लिसिट कॉस्ट आणि एक्सप्लिसिट कॉस्ट तुम्ही शिकाल.
इम्प्लिसिट कॉस्ट याचा अर्थ काय होतो किंवा इम्प्युटेड व्हॅल्यू काय होतो, एखादा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तो तुमचा स्वतःचा असेल तर ते इग्नोर केले जातं बघा कॅल्क्युलेशनमध्ये. ते इग्नोर करता कामा नाही, ते घ्यायला पाहिजे. आता समजा तुमचा स्वतःचा ब्लॉक असेल एखादं स्वतःचं म्हणजे आई वडिलांपासून आलेलं जे एखादी जागा असेल त्या जागेत तुम्ही जर बिझनेस सुरू केला तर त्या जागेसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत. तर तुम्ही ते पैसे कॅल्क्युलेट करायला पाहिजे तुमच्या जेव्हा तुम्ही इन्कम कॅल्क्युलेशन करता किंवा जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करता तुमच्या बिझनेसच्या प्रॉपर्टीचं, तेव्हा ते इम्प्युटेड व्हॅल्यूज कन्सिडर करायला पाहिजेत. पण ते इग्नोर केले जातात. कधी कधी सेल्फ कन्झम्पशनसाठी काही प्रोडक्ट्स काढून घेतले त्याला जातात, त्याचीसुद्धा इम्प्युटेड व्हॅल्यू असते ती इग्नोर केली जाते. ॲक्च्युली ते जेवढं म्हणून प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस होतं तेवढं सगळं कन्सिडर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही इग्नोर करता कामा नये असं त्यांना इथं म्हणायचं आहे. आणि आता आपली ही जी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे ते नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायला हीच मेथड वापरते बघा, इन्कम मेथडच वापरते असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता इथं त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं आहे, जरा महत्त्वाचे काय पॉईंट आहेत ते आपण इथे रिवाईज करू. आणि मग नंतर एक्सपेंडिचर मेथड आपण उद्या शिकायचं आहे. बघा आहे तर इथपासून इन्कम मेथड मी घेतली. तर जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, स्टडी करताना कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. आउटपुट मेथडमध्ये कशावर फोकस केलं आहे, इन्कम मेथडमध्ये कशावर फोकस केलं. आणि इम्पॉर्टंट म्हणजे हे सगळे मेथड्स आहेत ते आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थोडंसं किचकट आहे समजायला, पण तुम्ही पुन्हा वाचलं आणि पुन्हा हे व्हिडिओ जर लिसन केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि ह्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने पण महत्त्वाचं आहे, ॲज वेल एज नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने पण हे महत्त्वाचे आहेत. आउटपुट मेथडमध्ये कशावर फोकस दिला होता, आउटपुट मेथडमध्ये त्यांनी जे प्रोडक्शन होते ते आउटपुट जे होते व्हॅल्युएशन ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस ड्युरिंग इयर इट इज कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेशन ऑफ NI थ्रू दिस फर्स्ट मेथड. आणि सेकंड मेथडमध्ये काय अशावर फोकस केले त्यांनी, फॅक्टरी इन्कमवर फोकस केले. तर इन्कम्स रिसिव्ड बाय सिटिझन्स ऑफ कंट्री आर ॲडेड अप इथं सांगितले त्यांनी. आणि हे जे काही लोक कुठल्याही कंट्रीमध्ये राहणार असतात तर ते सगळे लोक ह्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये एंगेज असतात आणि ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचे रिवॉर्ड त्यांना मिळतात. म्हणून त्या रिवॉर्डचं ॲडिशन केलं तर तुम्हाला ते नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतात असं इथं म्हटलेलं आहे. मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय आहेत, लँड आहे. लँडमध्ये काय इन्क्लूड होतं, अर्थचा वरचा भाग, त्याच्यावरचा हवेतलं जे काय आहे ते, त्याच्यानंतर जमिनीवरचं आणि जमिनी खालचं, हे सगळं मिळून आपण काय म्हणतो, लँड म्हणतो. आणि हे लँडला जे रिवॉर्ड मिळतं ते काय असतं, रेंट असतं. त्याच्यानंतर आहे बघा लेबरमध्ये पण फिजिकल एक्झर्शन मेंटल एक्झर्शन असतं आणि त्याचा रिवॉर्ड काय असतो, वेजेस. त्याच्यानंतर आहे कॅपिटल हे मॅनमेड सोर्स आहे, ह्याचा रिवॉर्ड काय आहे, इंटरेस्ट. त्याच्यानंतर आंट्रेप्रेन्योर आहे, स्पेशल काइंड ऑफ लेबर आहे, युनिक टाईपचं लेबर असतं. आणि हा एक गुड ऑर्गनायझिंग स्किल जे असतं त्याला आपण आंट्रेप्रेन्योरियल स्किल म्हणतो. असं हा चौथा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. आणि ह्या 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये एंगेज झालेले असतात आणि त्यांचे इन्कम ॲड केलं की आपल्याला ते NI मिळतं. मग त्याच्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरला आहे बघा, NI इज इक्वल टू रेट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम. इथं फक्त नेट इन्कम केलं. हे 4 तर तुम्हाला येतातच. हे 4 प्लस या मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड असं लक्षात ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला आहे. आणि मग ह्याचे सोर्सेस कुठले आहेत ते त्यांनी लिस्ट दिले. इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत, रिपोर्ट्स आहेत, बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, परत एस्टिमेट्स ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज इन्कम आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे बघितलं. आणि त्याच्यावर प्रिकॉशनमध्ये आपण काय बघितलं बघा, ट्रान्सफर इन्कम, ट्रान्सफर पेमेंट, अनपेड सर्व्हिसेस आणि सेकंड हँड गुड्सचं हे सगळे इग्नोर करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सेल ऑफ शेअर्स अँड बॉन्ड्स ह्याच्यापासून जे काही इन्कम आहे ते परत डबल इन्कम होतो, कारण आपण जे इन्कम अर्न करतो तेच परत त्याला यूज करतो आणि परत इन्कम अर्न करतो. तर ते इथं इग्नोर केले पाहिजे. रेव्हेन्यू बाय गव्हर्मेंट इट शुड बी इग्नोर्ड. Then undistributed profits of companies, then the income from government property and profits, it's also an imputed value also it should be ignored. तर अशा पद्धतीने काय इग्नोर करायला पाहिजे आणि काय कुठल्या गोष्टी ॲक्युरेट कॅल्क्युलेशनसाठी इथं कन्सिडर करायला पाहिजेत हे त्याने इथं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपली जी CSO आहे ते CSO कुठली मेथड वापरते,
एन आय कॅल्क्युलेशनसाठी, तर ती इन्कम मेथड वापरते असं इथं त्याने मेन्शन केले. तर प्रत्येक मेथडमध्ये तुम्हाला ती मेथड म्हणजे काय आहे आणि ते मेथडचे प्रिकॉशन्स पण महत्त्वाचे आहेत. तर ते प्रिकॉशन्स काय काय घेतले जातात हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही इथं कन्सिडर करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज हे मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कमच्या 2 मेथड्स आपण शिकलो. आता नेक्स्ट वीकमध्ये आपण तिसरी मेथड आणि मग त्याचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत मला वाटते त्यातला एक पॉईंट त्याने ड्रॉप केला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एन आय. काल मी कन्फर्म केलं त्या एन आयच्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये, तर ते इन्कम फ्रॉम एन आय हे आपण इम्पॉर्टन्स ऑफ एन आय हे आपण इथं कन्सिडर करायचं नाही आहे स्टडीजमध्ये. तरी पण एक फॉर द सेक ऑफ नॉलेज तुम्ही ते रीड करून ठेवा. So today we stop here. Thank you very much.